पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर देशामध्ये प्रचंड उलथापालथ सुरू झालेली आहे. खास करून पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठा साखळीवर त्याचा गंभीर परिणाम झालेला आपल्याला दिसून येत आहे. कुठल्याही पेट्रोल पंपावर मुबलक प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा उपलब्ध नाही आणि यामुळे सर्वसामान्य जनतेची जी लूट होत आहे किंवा सर्वसामान्य जनतेला जो त्रास होत आहे हा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. लांबच लांब रांगा पेट्रोल पंपावर आपण बघितल्या असतील. कुठल्याही पेट्रोल पंपावर आपल्याला गर्दी अनुभवायला मिळते. अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये याआधी कधी आली नव्हती आणि आपल्या हयातीमध्ये आपण अशी परिस्थिती आजपर्यंत बघितलेली नाही. अनेक प्रकारचे दुष्काळ, अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक लोकांनी बघितलेल्या असतील. त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी बघायला त्यांना मिळाल्या असतील. परंतु इंधनाची टंचाई ही आपल्याला पहिल्यांदाच या निमित्ताने बघायला मिळते. देशांमध्ये चालू असलेल्या युद्धामुळे जो काही ग्लोबल मार्केटवर परिणाम झालेला आहे, ऊर्जा शक्तीचं एक जे संकट आपल्यापुढे उभं राहिलेले आहे, त्यामुळे खरंच सामान्य नागरिकाच्या आयुष्यावर याचा थेट परिणाम होऊन अनेक गोष्टी विस्कळीत झालेल्या आहेत. शेती मशागतीसाठी लागणारे जे ट्रॅक्टर्स आणि ज्या काही गोष्टी आहेत यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. डिझेलच्या शिवाय ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी वस्तू चालू शकत नाही. त्यामुळे शेतीवर सुद्धा याचा डायरेक्ट इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडताना आपल्याला दिसतो. भविष्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये पेरणीसाठी मॅक्झिमम शेतकरी वर्ग जो आहे तो बैलांवरून आता यंत्रणेकडे शिफ्ट झालेला आहे. यंत्रसामुग्रीवर मॅक्झिमम शेती ही डिपेंडंट झालेली आहे. पेरणीच्या वेळेस जर डिझेलचा असा तुटवडा असला तर शेतकऱ्यांनी नेमकं कशी पेरणी करायची किंवा शेतीतली कामं नेमकी कशा स्वरूपात करायची हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. शिवाय खतांच्या सुद्धा आयातीवर निर्बंध लागलेले आहेत. खतंसुद्धा कमी प्रमाणामध्ये आपल्याला अवेलेबल होणार आहेत आणि याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो शेतीतून येणारं उत्पन्न आहे त्याच्यावरती होणार आहे. शेतीमधलं उत्पन्नसुद्धा त्यामुळे कमी होऊ शकतं. त्याचाच इम्पॅक्ट महागाईवर होऊ शकतो. प्रत्येक गोष्ट ही पेट्रोल डिझेलच्या उपलब्धतेनुसार त्याच्या किमतीवर त्याची भविष्यातली प्रॉडक्टची किंमत ठरत असते. ज्यावेळेस पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात त्यावेळेस अनेक फॅक्टरमध्ये अनेक बाबींच्या किमतीसुद्धा वाढत असतात. पूर्ण मार्केटवर याचा परिणाम होत असतो. दैनंदिन जीवनात वापरण्याच्या वस्तूसुद्धा यामुळे महाग होऊ शकतात. महिन्याला लागणारा जो किराणा आहे, जे काही रेशनिंग आपण भरत असतो आपल्या घर खर्चासाठी, आपल्या घरातल्या आवश्यकतेसाठी, त्याचीसुद्धा किंमत यामुळे वाढू शकते आणि एक ओव्हरऑल ग्लोबली याचा परिणाम पूर्ण मार्केटवर होऊ शकतो. ज्याचे उत्पन्न मुळातच कमी आहे अशा व्यक्तींना याचा जोरदार फटका त्या ठिकाणी बसू शकतो. पूर्ण कुटुंब यामुळे विस्कळीत होऊ शकतात. आर्थिक घडी पूर्णतः बिघडू शकते. आता या गोष्टीवर मात कशी करायची किंवा सरकार म्हणून या गोष्टीकडे कशा पद्धतीने त्याच्यावर आळा घालायचा तर या संबंधित गोष्टी गव्हर्मेंट करत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नियम ते लावताना आपल्याला दिसत आहे. गॅसच्या बाबतीतही तेच टंचाई सुरू आहे. घरगुती सिलेंडर, त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल आणि अशा बऱ्याच गोष्टीवर आपल्या मर्यादा येण्याची चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहे. खाद्यतेलावर सुद्धा विपरीत परिणाम होण्याची चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहे. पंतप्रधानांनी सांगितलं की तेल जपून वापरा. त्यावरून असं लक्षात येते की भविष्यामध्ये खाद्यतेलावर सुद्धा बरेच रेस्ट्रिक्शन येणार आहे आणि ओव्हरऑल एक पूर्ण घडीच आपली विस्कळीत होते की काय अशी असणारी आपल्या देशाची सध्याची स्थिती आहे. आपला देश हा सर्वात मोठा कन्झ्युमर आहे. पेट्रोल आणि डिझेलचे साठे आपल्या देशाकडे पुरेसे नाही आहेत.
म्हणून आपल्याला 80% पेट्रोल डिझेल हे बाहेरील देशांकडून आयात करावे लागते. आयात करून ते रिफाईन करून वापरावे लागते. म्हणजे या गोष्टीमुळे काय होतं की आपले जी डिपेंडन्सी आहे इतर देशांवर, ती डिपेंडन्सी आपली खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि या डिपेंडन्सीमुळे आपल्याला एक पॅरालाइज कंडिशनमध्ये आपण ऊर्जेच्या बाबतीत तरी झालेलो आहोत. बाहेर देशांमध्ये ज्या हालचाली होत आहेत त्यामुळे आपल्या देशावर जर इम्पॅक्ट होत असेल तर आपण ऊर्जेच्या बाबतीमध्ये किती कमकुवत आहोत याचंच हे एक लक्षण आहे. या गोष्टीवरती काम करून मागच्या सरकारने किंवा आताच्या सरकारने काम करून ह्या गोष्टी ज्या आहेत या त्याच टायमाला सॉल्व करायला पाहिजे होत्या, किंबहुना अजूनसुद्धा ह्या गोष्टी पूर्णतः मुळातून सॉल्व करायला पाहिजे. एकतर आपले साठा वाढवायला पाहिजे, आपल्या पेट्रोलचे आणि डिझेलचे जे साठे आहेत ते वाढवायला पाहिजे, किंवा जिथे कुठे उत्खनन करून पेट्रोल डिझेलचे साठे मिळतील अशा ठिकाणी उत्खनन करायला पाहिजे. आपल्या देशाला एक सिक्युअर ऊर्जेची गरज आहे की जी आपण ओन करू. म्हणजे आपल्या देशात जी ऊर्जा बनेल आणि जिचा वापर आपण स्वयंपूर्णरित्या करू शकू अशा प्रकारच्या ऊर्जेची भारताला गरज आहे. एवढा मोठा आपला देश आहे, एवढे प्रचंड कन्झ्युमिंग पॉवर आपल्या देशाची आहे. आणि अशा या देशामध्ये जर ऊर्जेचं संकटामुळे अशी अवस्था होत असेल तर हे चित्र नक्कीच खूप अवघड आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये आपण किती पिछाडीवर आहोत याचंच हे एक लक्षण आहे.